छत्रपती शिवाजी महाराज की जय। आम्ही निघतोय ट्रॅकिंग करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरासाठी कळसुबाई पर्वत। नाईट ट्रॅकिंग तुम्हाला मी सगळं दाखवतो। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। बघा मित्रांनो, ट्रॅकिंग सुरू केली आणि हे बघा, हे गाव आहेत। अंधारात काही गावं दिसत नाहीत। घर बघा गावातली असलेले वाहतं पाणी। हे आपले सगळे मित्रमंडळी पाहू शकता, आपली कंपनी। हे बघा आपले मित्र मंडळी। योगेश 5-5 मिनिटाला थांबावं लागतंय कारण दगड खूप उंच उंच आहेत। सगळं सुमसाम दिसतंय बघा, कोणीच नाही। सगळे बसले मित्रमंडळी। हे आपले बालाजी भाऊ किती मेहनत करताय बघा। सगळे बसलेत, सगळ्यांचं पाणी निघालंय म्हणजे घामाने। दोर बघा मित्रांनो कसा निघतोय, दिसतंय का? नाद करते काय, नाद करते काय लागते कळसुबाई। हा, उष्णता बघा मित्रांनो कशी बाहेर निघते। बघा मित्रांनो, पाऊस पडतोय, आम्ही थांबलो इथं। पावसाचं प्रमाण बघा मित्रांनो, प्रमाण काय भयानक पाऊस लागलाय। बरं झालं आम्हाला हे लाभलं, पण ज्याचा आयफोन मध्ये आपण व्हिडिओ काढतोय आणि हा माझा फोन बघा। ट्रेकिंगला सुरुवात होते, पाऊस थांबलेला आहे पुऱ्या प्रकारे। खूप वरती जायचंय अजून, बघू काठी घेतली बघा, कारण दगड खूप उंच उंच आहेत, त्यावर चढायचंय आम्हाला। थांबलं की दम लागतो। हे बघा ह्या शिड्याहून काय नाही वाटत, जे उंच दगडे असतात ना तेव्हा भीती वाटते। फायनली आम्ही आलो शेवटच्या शिडीपाशी आणि ह्या आहे शिड्या। दिसतंय आपल्या लोखंडाच्या, पण लय भयानक आहेत, किती उंच उंच बघा। चढा, आपण चढता मीटरवर पोहोचलोय। अजून 300 ते 250 मीटर बाकी आहे आणि बघा 1360 मीटर उंच शिखरावरून दिसलेला हा नजारा। टेंटमध्ये येऊन, टेंटमध्ये शेडमध्ये येऊन बघा। हे बघा VIP लोक वरती बसले आणि इकडे पण 3 VIP। काय मत आहे तुमचं मांडायचं? मला बोलू नका। इथं चाललेल्या आमच्या सगळ्यांच्या झोपी या टेंटमध्ये। कळसुबाई शिखर चढण्याचे दिवस जे होतं नव्हतं ते पण बुजलंय आमचं। कांदे कापता येतं त्याच्याकडून घे, टोपाला काळा काळा लागेल म्हणून शिदू त्याच्यासाठी माती लावतोय। उडतंय दुकान बोला काहीतरी। चला सुरू करूया, या मॅगी खायला। हे बघा मित्रांनो, सगळे खाऊन पिऊन आराम करताय आता। सो फायनली गाईज आमची सगळी तयारी झाली, नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे। आम्ही इथं सगळ्यांनी नाश्ता आणलाय। विजय सगळे त्याचे मित्र गेले होती, मग त्याची म्हणजे आम्ही सगळे मित्रच आहेत। आम्ही सगळे नाश्ता वगैरे केला आता काही वेळात म्हणजे सगळे तयार झालेत बघा, स्वेटर वगैरे सगळं घालून तयार झालेत। आता आम्ही निघतोय ट्रॅकिंग करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरासाठी कळसुबाई पर्वत। तर चला व्हिडिओमध्ये शूट करा, नाईट ट्रॅकिंग तुम्हाला मी सगळं दाखवतो। चलो बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। जय भवानी, जय शिवाजी। चलो बघा मित्रांनो, ट्रॅकिंग सुरू केली आणि आपले सगळे मित्रमंडळी पाहू शकता। आता चढतोय, आता बघू शिखराचं सुरू नाही झालं, सुरू झाल्यावर दाखवतो तुम्हाला। हे बघा हे गाव आहेत, अंधारात काही गावं दिसत नाहीत। घर बघा गावातली। तर चला हा सीन काढ ना भाई। हे काय काढतो ना, हे बघा मित्रांनो सगळे चढतायत म्हणजे उतरतायत। आता उतरून इकडे जाणार आहेत, पाहू शकता। हे खर्च करताना सुरू झाला आपला ट्रॅकिंग, पाहू शकता। तलाव आहे, तलाव म्हणजे पाणी साचलेलं आहे, वाहतं पाणी। संपली आता। हे बघा मित्रांनो, 15 मिनिटात आमचा हवा साहेब बोला, पण आता चढणार आहे आम्ही। तर बॅग चेंज चालली आहे, कारण एक बॅगेत 2 हे टाकलेत, दोघांचं सामान पाहू शकता। हे आपले सगळे मित्रमंडळी
विजय टोपीवाला. हा बोला साहेब. हॅलो हॅलो. अरे मला वाटलं मला आता ते 10-10:30 वाजता. चला 10 रस्ता आहे ना वरती. बघा परत सुरू केले ट्रेकिंग थांबून थोडं. तर पोहोचलो घरापाशी. एक घर का हॉटेल आहे काहीतरी आहे. आपली पब्लिक माग आहे. ते हॉटेल नाही. तर समोर दिवाळी आहे मित्रांनो, साजरी केली. पाहू शकता दिवाळीचे कंदील वगैरे. इकडं मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही गडावर कोणत्याही डोंगरावर चढायचा असेल बॅग अजिबात घेऊन चला सगळे थांबून बघा इथं. कारण 1600 मीटर 1.5 किलोमीटर पळायचं आहे आपल्याला. पळायचं म्हणजे चढायचं आहे. पाहू शकता आपली कंपनी 1600 मीटर. आता किती कसं चालायचं काय चालायचं बघू आता. 200 ते 250 झाला असं अंदाज आहे आमचा. अजून 400-500 म्हणजे 1200-1300 मीटर बाकी आहे. बघू आता किती वेळ लागतो काय लागतो. तुम्ही कधी पण याल ना तर बॅग घेऊन नका येऊ. बिना बॅगेचं या. आम्ही चुकलेली बॅग घेऊन येतो वरती. बॅग आणा पण खालती ठेवा, वरती नका आणू. आणि नाश्ता वगैरे करून निघा जर नाईट ट्रेकला येत असेल तर. हे बघा आपले मित्र मंडळी लोहित लात्रे, योगेश, विजय. पाणी पिऊ नका कोणी. हा पाणी नका पिऊ. पाणी पिऊ नका कोणी. इकडं नाही 5-5 मिनिटाला थांबावं लागतंय. कारण दगड खूप उंच आहेत. जसं दगडावर चढलं की तसं थांबावं लागतंय. बघू आता सगळं सुमसाम दिसतंय बघा, कोणीच नाही. अजून 200 पण मीटर असं चढलं नाही असा अंदाजा वाटतंय. बघू आता काय होतंय. सगळे बसले मित्र मंडळी. हा वाया गेला जाय काय कोणा थांबले त्यांना देऊ द्या दोघांनी. ते पण जास्त भटकले तर मग काय करणार. तर चला बघू आता काय काय नाही. बॉडी गरम झाली. हे आपले बालाजी भाऊ किती मेहनत करताय बघा. सगळी टोपली. हे बघा मित्रांनो 300 ते 400 वरती आलो आम्ही. किलोमीटर नाही सॉरी मीटर. हां पाहू शकता काहीच राहिले थोडंच चढू. हे बघा सगळे बसलेत. सगळ्यांचं पाणी निघालंय म्हणजे घामाने. आपले सगळे मित्रमंडळी आणि इकडे ते आलेले ट्रॅकिंग लोक. दोर बघा मित्रांनो कसा निघतोय. दिसतंय का गरम झालोय आम्ही. नाद करते काय लागते कळसू बाई. हा खाली जाऊ नको आता. इकडे हॅलो इकडे बघ लवकर बघ. हा रिटर्न जाऊ नको बाई. हा इकडे जास्त निघन. उष्णता बघा मित्रांनो कशी बाहेर निघते. नाद करते काय. आणि आपले बालाजी भाऊ किती येत असाल तर संध्याकाळच्या टायमाला या. खरी मजा रात्रीच्या वेळेसच आहे. आणि बॅग घेऊन नका येऊ. बॅग वगैरे जड वस्तू आणू नका. दुपारचं हवा टाईट झाली. हा शक्यतो काटे घेऊन येत असेल तर नक्की या. आता इथं भेटतेच तुम्हाला काठी. तर पाहू शकता इथं आलेल्या काय म्हणतात ते दादा म्हणतात काहीतरी. आम्ही आलो बघू धोरबीर निघतोय आमच्या अंगातून. गरमी बाहेर पडते आणि इथं थंड वातावरण सगळं. त्याच्यामुळे दिसते का नाही काय माहित नाही. दिसत असून तुम्हाला वरती थंड वातावरण ना म्हणून आम्ही वरती आल्यानंतर गरम हवा वाफ निघते. आम्हाला वाजत नाही थंडी कारण आम्ही गरम झालेलो. बोला माझ्याकडे धुरे नुसतं. खरंच निघतोय सगळ्यांचेच निघतोय.
हे बघा मित्रांनो, पाऊस पडतोय. आम्ही थांबलो इथं ऐन टायमावर, आम्ही बरोबर थांबलो बघा. बाहेर पाऊस पडतोय आणि सगळे आपले मित्रमंडळी थांबलेत. पाहू शकतो आता आम्ही बरोबर जागेवर थांबलोय पाऊस पडतोय म्हणून. कारण आम्ही अजून थोडं पुढं झालो असतं. हे बघा आपला बालाजी भाऊमुळे सगळं झालंय. ते थांबले म्हणून आम्ही पण थांबलो. नाही ते जर असे आमच्यासारखे असते ना तर आम्ही कधीच पुढे गेलो असतो आणि भिजून आलो असतो तिकडे. पण नाही थांबलो. आपल्याला हे पत्रे बित्रे भेटले आणि त्यांचे दोघं तिघं राहिलेत ते मागं. आता ते कुठं थांबलेत काय माहिती नाही. ते खालतीच आहेत, त्यांना झाडाखाली थांबणार का कुठं थांबणार काय माहीत. आणि आता जड जाणार आम्हाला चढायला कारण पाऊस पडतोय आणि चिखल होण्याची शक्यता आहे. चिखल माती वगैरे पडते वरतून. बघू आता काय होतंय काय नाही, दाखवा मला सगळं. चला, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बोल काय पावसाचं प्रमाण बघा मित्रांनो, प्रमाण काय भयानक पाऊस लागलाय. बरं झालं आम्हाला हे लाभलं. पण विजय आणि विजय ओमकार असे दोघं तिथं खाली येत उभा आहे. ते आता काय होतंय त्यांचं काय नाही. पावसाचा आवाज ऐका फक्त, किती भयानक पाऊस पडतोय. आणि आपली मित्रमंडळी बसते इथं सगळे. हे आपला मेन माणूस ज्याचा आयफोनमध्ये आपण व्हिडिओ काढतोय त्याच्यामुळे एवढा क्लिअर दिसतो. आणि हा माझा फोन बघा व्हिडिओ काढू काढू कसा झाला आहे. आणि तुम्ही साधा एक सबस्क्राईब करत नाही. मोबाईलचे हाल बघा. करून टाका एक सबस्क्राईब. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. मी हाल दाखवलेत म्हणून नका करू. त्याच्यामुळे काय शॉर्ट आहे. उगाच मारबीर खाण्यापेक्षा म्हणलं गपचूप जाऊ आपण. कब्रिस्तानमध्ये इकडे जायचं. बरोबर बरोबर. मित्रांनो, ओमकार आणि विजय आलेले आहेत. आता निघतोय आणि सगळा पसारा घेतोय आता हळूहळू. चला, ट्रेकिंगला सुरुवात होते. पाऊस थांबलेला आहे पुऱ्या प्रकारे. बघा पाऊस काय पडत नाही पण आता याची भीती वाटते पाय घसरायची. बघू आता काय होतंय काय नाही, पुढे गेलं माहित नाही. चला नाही नाही चल. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो या शिड्या बघा. एवढे उंच उंच दगड मारल्यावर कसं व्हायचं. आमच्या ब्लॉगर्स आणि आमच्या बालाजी भाऊचं नाही, बालाजी भाऊ गेला वाटतं पुढं. हे आपला ओमकार भाऊ आहे. हे बघा, हे बघा वरती बघा मित्रांनो किती वरती. ठिकठिकाणी लाईट दिसते का तुम्हाला. आणि आवाज पण कसं कडकतंय बघा. खूप वरती जायचंय अजून. बघू चालतंय चाललंय हळूहळू. काठी घेतली बघा कारण दगड खूप उंच उंच आहेत, त्यावर चढायचंय आम्हाला. काहींकडे काट्या आहेत काहींकडे नाहीत. बघा इथं काही लोक येतात आहेत. बाकी अजून थोडं फार बघू. हे बघा इथं टेंट वगैरे करून राहतात ते लोक. हे बघा मित्रांनो, फायनली शिड्या लागल्या आणि आमची सगळी काय करावं काय कळत नाही. आमचं तर मन होतं परत जायचं पण नाही. आता आलोय तर चढायचंय. आता अजून अशा 3 शिड्या आहेत म्हणजे अशा मोठमोठ्या. तर काय नाही शिड्या पार होतात पण उंच उंच दगडांनी सगळे येऊन जात आहेत. हे गाण्याचं काय कंटिन्यू चालूच आहे आमचं चढणं शिड्याहून. कारण इकडं थांबलं की दम लागतो. हे बघा ह्या शिड्याहून काय नाही वाटत पण उंच आहे बघा. असे उंच दगडे असतात ना तेव्हा भीती वाटते. भीती म्हणजे दम वरती जातो. त्यांचा व्ह्यू बघा मित्रांनो. आणि तोंडातली हवा. खूप म्हणजे खूप उंच आहे. 1600 मीटर. बघा मित्रांनो, फायनली आम्ही आलो शेवटच्या शिडीपाशी. माहिती नाही कन्फर्म शेवटची का नाही. शेवटचीच आहे ही. शेवटची किंवा पुढं असेल. हे बघा ही लोखंडी इथून सांभाळून चला.
समोरून चल तू पण आहे बघ. हा मी पण सांगून चालतोय तर दाखवतो चला तुम्हाला. हा हा बंद कर नाही तर थोडं शिड्या काढ बंद कर. हे बघा या शिड्या किती भयानक तुटलेल्या आहेत. इथून चढताना जरा सांभाळून चालत जा. बघा रोहित केदार पुढे रोहित दोन रोहित आहे आमचे. हे आपला योगेश भाऊ आणि ह्या आहे शिड्या. दिसतंय आपल्या लोखंडाच्या पण लय भयानक आहेत. आम्ही कसं आलं आम्हालाच माहिती. बाकीच्या याच्यावर काय वाटलं नाही पण त्या शिड्यावर भयानक आहे. आणि ह्या बघा कळसूबाई नजारा नुसतं लाइटिंग 1,500 किलोमीटर म्हणजे 1,500 मीटर एवढं उंच हा शिखर पाहू शकता. चला आता आपण जातोय त्या ओरिजिनल शिड्यावर दगडाच्या. इथं शिड्या बांधल्या नव्हत्या म्हणून इथं शिड्या बांधल्यात. चला सांभाळून इथून. हा हे काय हा आ जाओ ह्या खाली बरेच मित्र राहिलेत. पुढे गेलेत 3-4 जण गेलेत. चला आबळ बघा कसं कडकड काढत आहे. चला आपण जाऊया आता या शिड्याहून. चलो. ह्या शिड्यांचं काय वाटत नाही पण त्या शिड्या भयानक आहेत. ह्या शिड्यांनी हवा जाते आणि त्या शिड्यांनी तर सगळेच हवा जाते. परत एकदा खालचा व्ह्यू बघा. 20 वर्षे आबाळ खूप आलेलं आहे. आबाळ पावसाची शक्यता आहे. या शिड्या आणि ते पण अशा सरळ अजून वरती आहे. ही 3री का 4थी शिडी आहे. योगेश येतोय हळूहळू. चला कळसूबाई शिखर. एवढं उंच शिड्या आता संपत आल्यात. तुम्ही बोलत असाल नंतरपासून संपत आल्यात पण अजून संपल्या नाही. किती उंच बघा. चला आता लोखंडाची शिडी शेवटची वाटते. तर टोकावर जायचं आहे. टोक पण दिसत नसेल अंधारात. दिसतोय का? चलो. 7ला सुरू केलेला हा ट्रेक 9:30 झाले तरी संपला नाही. आता शेवटची शिडी राहिली नाही. ती दिसते का नाही काय थांबा दाखवतो. ती शेवटची शिडी राहिली बघा चढतायत. आणि काही मित्र खालीच आहेत. बघू तेही येतात आहे. आपणही जातोय. आणि खालचं वातावरण तुम्ही बघतच असाल. रिमझिम लाईट. 1600 मीटर उंच कळसूबाई शिखर. चलो आता थांबायचं नाही. हे बघा ही शेवटची शिडी आहे. तुम्ही म्हणत असं नंतरपासून शेवटची नाही पण ही खरंच शेवटची. बघा हे शिड्या. आलाय जवळ गड आलाय. आणि पाहू शकता आपण चढता. हे बघा मित्रांनो 1360 मीटरवर पोहोचलोय. अजून 300 ते 250 मीटर बाकी आहे. आणि बघा 1360 मीटर उंच शिखरावरून दिसलेला हा नजारा पाहू शकता. आणि काही मित्र खालीच आहेत. ते येतात हळूहळू. चला पाऊस पण सुरू आहे. पाऊस सुरू आहे बघा. आणि आपण आता एक शेडमध्ये थांबणार आहोत. तर चला. आता जोश आहे वरती पोचायचा. आणि सकाळी प्लस ऊन पण असेल. चिडचिड
चला आता पाऊस थांबला, पाऊस आलता म्हणून थांबलो होतो. आता पाऊस रिमझिम रिमझिम चालू आहे. आता निघूया. आपले मित्रमंडळी निघाले, काही मित्रमंडळी येतात ते. चला पुढे जाऊया. चलो. शिड्या, त्याच शिड्या इकडं पण. चला भयान राहत. बघा मित्रांनो, इतक्या वरती आलोय, अजून वरती चढायचं आहे. तर बघू आता. पाऊस पण सुरू आहे, पावसामध्ये चढतोय. तुम्हाला पावसाळ्यात थेंब थेंब तिचत असते आणि दम तर किती लागतोय ते पाहतच तुम्ही. आपला केदार भाऊ. चलो शेडमध्ये जाऊन थांबू आता. पावसाचा जोर वाढत चाललाय. पावसाचा जोर बघू दिसते की नाही माहीत नाही. शेडमध्ये तिथंच शेड आहे, तिथं थांबतोय आम्ही. चला अजून चढायचं आहे. थांबलो टेंटमध्ये येऊन. टेंट म्हणजे शेडमध्ये येऊन. बघा शेड. आपले सगळे एक एक मित्र येत आहे. हा आपला भाऊ आलेला आहे, ओंकार भाऊ. हे बघा बस पुढं. हे बघा हे वरती जाऊन बसले. अरे ते लोखंड खालून यायला लागलंय. हे पडले बघ वाटेल. काय खरं नाही आज. जे चांगलं शेड ते पण तुटणारे वाटते आज. हे बघा VIP लोक वरती बसले. इकडे पण 3 VIP. 3 का 2च? 3च. एक झोपलाय आणि आम्ही 2 गरीब. 5,000 पगार येते मला. 5,000. अमीरों की बस्ती में आ जाओ जनाब. आ गए 2 आदमी लोग आ गए. बघा मित्रांनो, सगळ्यात मागा असलेले आपले नाही आले अजून. हे दुसरेच आहेत. हे बघा आपले योगेश भाऊ आले. बघा योगेश भाऊनी विजय भाऊला घेऊन आले. नाही, विजय भाऊनी योगेश भाऊला घेऊन आले. अरे बालाजी पाहू शकता हा दम. बालाजी साहेब आओ तो जोश. कधी आले तुम्ही लोक? झाले 4-5 तास झाले. तो आला ते महत्वाचं. हा येऊन का फरक नाही पडत. एकूण नाही. काय मत आहे तुमचं मांडायचं? माझं मत एकच आहे, नेक्स्ट टाइम मला बोलू नका. काय खरं नाही. बालाजी भाऊ दमले आता. काय खरं नाही, परत येत नाही. बघा मित्रांनो, सगळ्यांचे बुट साफ आहेत, पॅन्डी साफ आहेत आणि माझ्या पॅन्डी बघा कसं पडून पडून आलोय. कारण दगडच तेवढे वर होते तर काय करणार आपण. पण एका हातात मोबाईल, एका हातात दगड नाही, एका हातात मोबाईल आणि एका हातात चढायचं म्हणल्यावर कसं आहे पाहू शकता. नाश्ता चालू आहे सगळ्यांचा. या नाश्ता करायला. तिथं चाललेल्या आमच्या सगळ्यांच्या झोपी या टेंटमध्ये. पाहू शकता हे आमचे दिवस, कळसोबाई शिखर चढण्याचे दिवस किती चांगले चाललेत. बाहेर पाऊस आणि आम्ही टेंटमध्ये. आणि आम्हाला मॅगी करायला पण सरपण नाही. आणि तुमचं काय म्हणतात तरी जळण आणि सरपण आणि लाकडं काहीच नाही आमच्याकडं. जळाव जळण सापडं सरपण लाकडं काहीच नाही आमच्याकडे. आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, मॅगी वगैरे करायची. तर बघू आता काय होते. काय सरपण आहे. भेटलंय सरपण भेटलंय. दगड आहे, सरपण आहे. करू का तयारी का नको? कर तुला सवय करायची. हे शिदू आपला करतोय बघा आता मॅगी. बघू त्याला मेहनत करायची लय सवय आहे. तो लय कष्ट घेतो. हे बघा आपला शिदू तयारी करतोय आपल्या मॅगी बनवायची. खूप मेहनतनी मुलगा आहे तो. पाहू शकता. हे बघा पायानं लाकडं तुटलं बघा.
आता काही वेळात मॅगी बनवून तयार होईल आणि सिद्धू आम्हाला आणून देईल एक एक प्लेटामध्ये. आणि इकडं मासे आमचं तोंडावर यायला लागल्या उजेडामुळे. अरे अंगामध्ये पण चालल्यात ते पाहू शकतात. इकडं आपले प्रकाश भाऊ, इकडं आपलं रोहित भाऊ, इकडं आमचा अध्यक्ष विजय सावंत. पाहू शकता सगळे आराम करतात. आणि तिकडे एक वेगळा ग्रुप आहे मित्रांनो. हा आमचा 10 जणांचा ग्रुप आहे आणि दुसरा एक ग्रुप आहे मोठा. बघा एकटाच व्यक्ती मेहनत करतोय मॅगीसाठी. विजय आराम करतोय. पाहू शकता त्याचे कष्ट. अरे आमच्याकडले चार्जिंग आहे. हा तेच कष्ट दाखवते त्याचे. हे आमच्या सिद्धू मोरेचे कष्ट. त्याच्या घरच्यांना बघून खूप जास्त अभिमान होईल की आमचा मुलगा खूप मेहनत करतो मॅगी खाण्यासाठी. हे बघा मित्रांनो, काही लोक आराम करताय आणि काही मॅगी बनवण्यासाठी खटपट करताय. सरपण वगैरे शोधताय कारण पेटवण्यासाठी काहीतरी लाकडं बिकडं पाहिजे ते सगळे शोधतात आहेत. पाहू शकता आपली मित्रमंडळी खटपट करणं चालू आहे त्यांची. पाहू शकता. हे बघा मोठं संकट झालं इथं. आपला विजय भाऊ योगेश भाऊ पडला. त्याने होतं नव्हतं तोडलंय बघा सगळं. हे बघा आपला योगेश काम करतोय, कांदे वगैरे कापतोय मॅगीसाठी. असं करून मग तुकडे कांदे, टमाटे, कचरा. आणि तिकडं विजय बसलाय. इथं प्रकाश काळे आराम करताय. इकडं हा रोहित लाटे. इकडं काय चाललंय माती काढणं चालू आहे. आता काय करा हे बघा ह्यो काम काहीच करत नाही आणि केदार भाऊ बघा किती काम करतोय. तेच ना काय वाटतंय का सगळे त्याला काम सांगायला लागलेत. इकडं प्लास्टिक पेटवत आहे. आमच्या नाकात ऑक्सिजन गेलंय. जे होतं नव्हतं ते पण बुजलंय आमचं. हे आपले रोहित भाऊ, हे सिद्धू भाऊ. पाहू शकता यांची मेहनत. अरे लागले हाऊ तो जोश. अरे बस की बुजवतो का आता. अरे मग कशाला पेटवताय. कट करायची ही मेहनत, याच्यातून फुकायचं. चूल पेटवण्याची मेहनत. रोहित एक काम कर, चाकू कुठे हिला कट कर. माझ्याकडे नाही चाकू, तुला दिलंय नाव येते रे मला. अरे ये तिकडे ते योगेशकडे कांदे कापतोय तर त्याच्याकडून घे. पप्प्या मला असं घुमटून झोपू नये, नंतरला मुळ्यात उभा राहतं. हे बघा टोपाला काळा लागेल म्हणून सिद्धू त्याच्यासाठी माती लावतोय. हा खरा गावकरी माणूस. शाबास. थँक्यू सर. सर अजून काही. ठीक आहे. सर वरती चढणं होणार की नाही आज पावसामुळं. थोडं राहिलंय. कांदे वगैरे शिलणं बाकी. बनवायला पाहिलं कसं व्हायलंय तर पाणी नाही ते. आहे रे. एवढं कष्ट तर माझ्या घरी पण नाही.
आलून आला असतं ना बेंच चढलोच असतं चढलाय त्याच्यामुळे ते चढलाय जाम मजबूत चढलाय. हे संध्याकाळी निघूया आपण. खेळा वाकला पण केलं नाही गेलं. हा बोला आचार्य, काहीतरी बोला. जे येत नाहीत ते आपण बनवतात. हे आपले विजय आचार्य विजय सावंत आचार्य काय बोलतात ते ऐका. रोहित हा याला काही येत नाही, ढेकळं येत नाही. उडतंय दुकान कोणी ते आग विजवत नाही. बोला काहीतरी. मॅगी खायला मॅगी खायला फुकट आहे का? 10 रुपये पे करा. आपल्या विजय भाऊनी मॅगी विकण्याचा 10 प्लेट 5 जण कोण आहे जेवणारी. चला मॅगी विकायचा धंदा सुरू केलेला आहे. आता 5 जणांसाठी बनवली आहे, नंतर 5 जणांसाठी बनणार आहे. आता आम्ही 5 जण बसणार आहेत, नंतर 5 जण बसतील. तर चला 5 जण होऊ द्या. आता आम्ही बसतोय 5 जण. चलो हे बघा लाकड्यांचा जुगाड करतोय हा रोहित. सरपण गोळा करतोय. ही झोपडी पाडणार आहे आज. आम्ही ही झोपडी पाडून जाणार आहे आज. हे सगळं दुकान चुलीच आहे. हे बघा इथं वाढणं चालू आहे सगळ्यांना. चौथा कोण की 5 कोण माहित नाही मला. ते बालाजी बसले आता मॅगी खायला. आणि तिकडे जाऊन खावा ना, तिकडे जाऊन खावा. कोण बसले तिकडे जाऊन खावा. बघा आपले 4 जण. 5वा केदार तिकडे बसलाय. रोहित, प्रकाश, बालाजी भाऊ इकडे चाललेत गाणे ऐकणं. 5-5 जणांचं खाल्लंय. चला सुरू करूया. या मॅगी खायला. थोडी गरम तरी गरम लागणार झाली. तरी आपण करतो की भेटू पोळते 5 मिनिटं 10 मिनिटं. खूप छान बनले सुपले विजय भाऊचे आणि सगळ्यांचे जेवढे मेहनत घेतले त्यांचे सगळ्यांचे आभार. हे बघा मित्रांनो, इथं नाश्ता चालू आहे. आमचा नाश्ता झालाय. आता हे लोक करतायत मॅगी खाणं चालू आहे. आपल्या ओमकार भाऊचं तिथे विजय नाही टाइम पण दाखवू ना. गुगल काय नाव आहे त्याचं, काहीतरी नाव आहे. इथं विजय आणि इकडे योगेश, यश, सिद्धार्थ. हे इकडे हाय बी करा. अरे लाईट नका दाखवू ना. तुमचं तोंडच दिसणार नाही लाईट दाखवल्यावर. बसा मग तसंच. आणि आम्ही करतोय आराम. चला 12 पब्लिकला. हे मित्रांनो 12 वाजून 16 मिनिटं झाली. आमचे आता नाश्ता चालू आहेत. आमचे झालेत म्हणजे यांचे बाकी आहेत जे राहिलेत त्यांचे. थोडा थांबलाय. पाऊस पण थांबलेला आहे. आता बघू काही वेळात निघू. 2-3 वाजता नाही 3-4 वाजता. चला निघताना तुम्हाला आम्ही अपडेट देऊ. हे बघा मित्रांनो सगळे खाऊन पिऊन आराम करताय. आता आपण डायरेक्ट भेटू किती 4 किंवा 4:30 वाजता. चला बाय, गुड नाईट. आणि भेटू ते पुढील ब्लॉगमध्ये. तुम्हाला सगळं माहिती भेटणार आहे. तर हा ब्लॉग इथे संपला नाही, कारण 3रा पार्ट आपला यायचा बाकी आहे. कसा वाटला काय वाटलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. चला गुड नाईट.